श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. वर्षातील पहिली पौर्णिमा ही शनिवारी म्हणजे 3 जानेवारी 2026 रोजी आहे. या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असे म्हटले जाते. शाकंभरी पौर्णिमा ही पौष पौर्णिमेला असते. शाकंभरी पौर्णिमा ही शाकंभरी देवीला समर्पित आहे. शाकंभरी देवीला बनशंकरी असे देखील म्हटले जाते. देवी भागवत ग्रंथामध्ये हिच्या उत्पत्तीविषयी एक कथा आहे. एकदा खूप मोठा दुष्काळ पडला. लोक अन्न पाणी विना उपाशी राहिली. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. देवीला या करुणा आली. तिने आपल्या अंगातून असंख्य शाकभाज्यांना उत्पन्न केले. त्या भुकेल्यानांना खाऊ घातले. त्यामुळे अनेक लोक दुष्काळातूनही वाचले. त्यामुळे या देवीला शाकंभरी हे नाव मिळाले. ही अष्टभुजा असून तिच्या 8ही हातात आयुधे आहेत. ती सिंहावर बसलेली आहे. हिच्या पायाखालील 2 हत्ती आहेत. देवीची प्रमुख मूर्तीच्या डाव्या बाजूला बाहुल्याप्रमाणे 4 मूर्ती आहेत. दर शुक्रवारी या देवीची पालखी निघते. पौष सप्तमीपासून पौष पौर्णिमेला शाकंभरी नवरात्र साजरी केली जाते. शाकंभरी देवीची पूजा करण्याबरोबरच जर आपण आपल्या परिसरात स्वतःच पालेभाज्या निर्माण करून त्या भोजनात वापरल्या तर त्यामुळे शाकंभरी देवी आपल्यावर प्रसन्न होते. हिंदू धर्मात पौष पौर्णिमेला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी स्नान, जप आणि दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. या दिवशी आपण पांढऱ्या वस्तू दान करू शकतात. चंद्रदेव प्रसन्न होण्यासाठी तांदूळ, दूध, साखर, पांढरे कपडे आणि पांढरे चंदन दान करावे. तसेच कुंडलीतील चंद्रग्रह मजबूत करण्यासाठी चांदी आणि मोती दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. थंडीचा महिना असल्याने गरजू लोकांना गरम कपडे, ब्लँकेट, अन्न आणि फळाचे दान करावे. भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी शिवचालीसाच्या प्रतीचे वाटप किंवा दान करावे. या दिवशी देवीला 60 ते 108 प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि धान्याची कमतरता भासत नाही. या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा किंवा ओम शाकंभ्य नमः, ओम ऐं ह्रीं क्लीं शाकंभ्य नमः या देवीचा आपल्याला 108 वेळा मंत्र हा जपायचा आहे. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आज शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून आपल्याला अन्नपूर्णा देवीची सुद्धा सेवा ही करायची. आणि म्हणूनच अन्नपूर्णा देवीला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची. ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू अर्पण करायची, कोणत्या वेळेत अर्पण करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. हिंदू धर्मामध्ये देवी अन्नपूर्णा ही जगाची पालनपोषण करणारी मानली जाते. जवळपास सर्व घरांच्या स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीचे चित्र नक्कीच असते. यामुळे देवीच्या कृपेने घरात सुख समृद्धी राहते असे म्हटले जाते. घरात कधी अन्नपदार्थाची कमतरता भासत नाही. अन्नपूर्णा म्हणजे धान्याची अधिष्ठा देवता. देवी अन्नपूर्णा देखील आदिशक्ती देवी पार्वतीचेच एक रूप आहे. तिला अन्नदा आणि शाकंभरी असेही म्हणतात. देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मनापासून देवीची पूजा करावी. सकाळी देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजाही करायची. त्याचबरोबर आपल्याला आपल्या स्वयंपाकघराची स्वच्छता करायची आहे. स्वयंपाकघराच्या इथे जो आपला गॅसचा ओटा असतो तिथे आपल्याला एक कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. तेव्हा स्वास्तिकला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायची आहे. तसेच आपल्याला अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा ही करायची. आता तुम्ही देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं. एक तामण घ्या. तामणामध्ये आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे आणि तिच्यावर आपल्याला जलाभिषेक हा करायचा आहे. आता तुम्हाला प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करू शकतात किंवा ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करत आपल्याला देवीवर जलाभिषेक हा करून घ्यायचा आहे. त्यानंतर देवीच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पुसून पुन्हा आपल्याला एक तामण घ्यायचं आहे. त्या तामणावर हळद
आणि कुंकूने एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे. आता आपल्याला जी वस्तू अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची ते म्हणजे तांदूळ. आता जे तांदूळ आपण अन्नपूर्णा मातेवर अर्पण करणार ते व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायचे. ते अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे. तर एक वाटीभर आपल्याला तांदूळ हे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ज्याप्रमाणे आपण कुंकुमार्चन करतो त्याप्रमाणे आपल्याला तांदळाचं अर्चन जे आहे ते अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला करायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या उजव्या हाताचा अंगठा तसेच करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात, तसेच आपल्या मधलं बोट आपल्याला घ्यायचं. या 3 बोटांनी अर्थात मृगी मुद्रेने आपल्याला अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर तांदळाचं अर्चन हे करायचं. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तांदळाचं अर्चन करणार तेव्हा तुम्हाला ओम अन्नपूर्णाय नमः किंवा तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण हे करू शकता. आता हे तांदळाचं अर्चन करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे. देवीच्या पायापासून तिच्या मस्तकापर्यंत आपल्याला हे तांदळाचं अर्चन हे करायचं आहे, की अगदी तुम्ही डायरेक्ट डोक्यावर सुद्धा देवीच्या तांदळाचं अर्चन हे करू शकतात. आता हे तांदळाचं अर्चन आपल्याला कधीपर्यंत करायचं आहे, तर जिथपर्यंत हे तांदूळ देवी अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येत नाही तिथपर्यंत आपल्याला हे तांदळाचं जे अर्चन आहे ते करायचं आहे. आता देवीच्या खांद्यापर्यंत तांदूळ आले की त्यानंतर आपल्याला देवीला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. आता ही सेवा तुम्ही देवघरामध्ये बसून करू शकतात किंवा अगदी तुम्ही स्वयंपाकघरामध्ये सुद्धा करू शकतात. स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपऱ्याला आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची आहे. त्यानंतर आता तुम्ही देवघरामध्ये ही सेवा केली असेल तर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला तामणासकट आपल्याला तिकडनं उचलायचं आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये आणून आपल्याला ठेवायचं. देवीसमोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचे. धूप दीप अगरबत्ती लावून ठेवून द्यायची आहे. संपूर्ण दिवसभर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्या स्वयंपाकघरामध्येच ठेवायचं. संध्याकाळी देवीला खिरीचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे. पुन्हा संध्याकाळी देवीची विधिवत पूजा आरती ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर देवी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला तांदळामध्येच आपल्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला या तांदळातनं बाहेर काढायचं आहे. आता जे पुन्हा एक वाटी घ्या, त्या वाटीमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आणि त्यामध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आणि ही वाटी पुन्हा आपल्याला आपल्या देवघरामध्ये नेऊन ठेवायची आहे. आता जे तांदूळ आहेत त्यामधले काही तांदूळ जे आहेत ते आपल्याला आपल्या धान्याच्या साठ्यामध्ये ठेवायचे आहेत. हे सुद्धा माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद असतो. त्याचबरोबर जे उरलेले तांदूळ आहेत ते आपल्याला पक्ष्यांना खायला घालायचे. एखाद्या झाडाखाली नेऊन टाकून द्या जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हे धान्य खातील. हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं. हे दान केल्यामुळे आपल्यावर अन्नपूर्णा मातेची भरभरून कृपाही होत असते. उपाय अतिशय साधा आहे पण याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपली एक रात्री आयुष्याचं सोनं होणार आणि आपल्यावर अखंड माता लक्ष्मीची आणि अन्नपूर्णा मातेची कृपाही होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.